हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला काहीतरी सांगते थोडंसं. प्रत्येक पुरुष म्हणतो लग्न करून अच्छा खासा था कुंवारा, शादी करके फस गया यार. शादी करके फस गया यार म्हणते. जेव्हा तुम्ही लग्नाची मागणी घालायला येत आहे तेव्हा तुम्हाला लई छान वाटतंय लग्न म्हणजे. आणि ज्या वेळेला तुमचं लग्न होईल, पार पडेल, तोपर्यंत तुम्ही खुश राहताय. 4 महिने, 4 वर्षे, 6 वर्षे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला बायकोची किरकिर का लागते हे सांगते मी उदाहरण. ज्या वेळेला तुमच्यावर जिम्मेदारीचा प्रश्न येतोय ना, त्यावेळेला तुमच्यावर काहीतरी चुकतंय आणि ते 4-6 महिने तुम्ही आईवडिलांच्या नावावर खुश घालवताय. 4-6 महिने लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही काही कामं करत नाही, धंदे करत नाही, काय नाही. तेवढे टायमिंगमध्ये आईवडील सोबत असतात. त्याच्यामुळं तुम्हाला काहीही गरज पडत नाही कमवायची. पण ज्या वेळेला तुम्हाला 4-6 महिने होतील, वर्ष होईल, त्यावेळेला तुमच्यावर एक जिम्मेदारी पडते. तोपर्यंत तुम्हाला मूल बाळ होतं आणि तेव्हा बायको सुरुवात करते, अहो आपल्याला काहीतरी कमवावं लागेल, मूल झाले, आपल्याला हे लागेल, आपल्याला ते लागेल. तुम्ही जेव्हा बायको सांगायला सुरुवात करते तेव्हा तुम्हाला कळतं की लग्न करून अच्छा खासा था कुंवारा, शादी करके फस गया यार. तुम्ही तेव्हा सुचतंय तुम्हाला, त्याच्या अगोदर नाही सुचत काय. तुम्हाला लग्नात पण एक मंगलाष्टिका होते तेव्हा सुरुवातीला सांगलेलं असते, सावधान शुभमंगल. तेव्हा तुम्ही काय करताय, झोपताय. तुमच्या मनामध्ये लड्डू फुटतात तेव्हा लग्नाचे, नाही तेव्हा तुम्ही विसरून जाताय काय ह्या गोष्टी, नाही ना. मग ह्या गोष्टी कधी पण आठवायच्या. आणि तुम्ही फसताय असं नाही, मुली पण फसतायत, बायका पण फसतायत की लग्न करून. तरी पण त्या कधी नाही म्हणत नवऱ्याला की मैं शादी करके फस गई यार. नाही ना, कारण तर त्यांना एकदा बांधून दिलेलं असते खाटकाच्या दावणीला. त्यांना कसं तरी त्या दावणीला बसायचंच असते, त्यांचं राहिलेलं आयुष्य काढायचंच असते. तुम्हाला हे कधी लक्षात नाही आलं का. तुम्हीच वैतागताय काय लग्नाला, बायका पण वैतागतात, हे पण लक्षात ठेवा. आणि तुमच्याबरोबर त्या पण कामं करतात ना, कष्ट करतात ना, तुमच्या मुलांना सांभाळतात, तुमचं घर सांभाळतात, तुमच्या संसारात तुम्हाला हेल्प करतात. तुम्ही बाहेरून आल्या, काम करून आल्या तर तुम्हाला पाणी देतात आणून, जेवायला देतात आणून, अहो बरे आहेत का म्हणतात. तुमचं दुखू लागलं तर तुम्हाला गोळी औषध देतात. तुम्ही कधी बायकोला गोळी दिली का की तिचं डोकं दुखते, कधी तिला झडबाम लावून दिला का डोक्याला, नाही ना. मग तरी पण बाईचा वाटा किती असतो हे पण लक्षात घ्या. माझ्या सर्व भावांनो, हे पण तुमच्यासाठी आहे की माझ्या मिस्टरांसाठीच नाही आहे, माझ्या भावांसाठी पण आहे हा प्रश्न. त्याच्यासाठी थोडंसं सुधरा. बाय.